शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशम् आनंदी वल्लभं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। स्वयी भानुजो भानु आराधिला, तयाच्या कुळी दीपकू दिव्य जाहला। हरिभक्ती लागोनी तारी समजता, नमस्कार त्या श्री संत एकनाथा। श्रीपादनाथं गुरुराज वैर्यं मुमुक्षु नाम ज्ञानदानैक्यदक्षं। घोटी क्षेत्रे निवासनम् तन्नमामि वेदविद्याविष्णुम्। समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जगन्निहितपानिं मण्डनं मण्डनानां। तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया। त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजवू चित्तासी आपुलिया। पुंडलिक वरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय। सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय। सद्गुरु सच्चिदानंद रामदास भगवान की जय। अवधूत भगवान की जय। सब संतन की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। घरदार वो खटे तेजुमनसी, तरी शरीराय बंधु सके तेजु तरी, काम क्रोध मद मत्सरा उघड। बहिणी पाठीच्या तेजु मनसी, आशा तृष्णा मायाचे भंडरया। तेजिले ते काय कासया म्हणजे, सांगपा मज पाशी ऐसी। जया भेने तू जासी वनांतरात, ते तव तुझची सरिसी रया। श्री ओखटी तेजु मनसी, तरी कल्पने वडी भोगती। पुत्रापत्य तेजु मनसी, तरी इंद्रियासी नाही निवृत्ती। सकळ गणगोत तेजु मनसी, तरी अष्टदा प्रकृती। अवघेचे तेजु पाही मनसी, तरी मना नाही निज शांती रया। अवघीची तुझ जवळी दुमदुमिता सता, वरी वरी मुंडीसी का करिसी विटंबना। सहज संतोषी असोनी जैसा तैसा, परितो सद्गुरु पाविजे खुना। आपुले आश्रमी स्वधर्मी असता, सर्वत्र एकुची जाना। बापर कुमादेवर विठ्ठल इतिक्यासाठी नेईल वैकुंठ भुवना। त्यजिले ते काय कासया म्हणजे, सांग पामज पाशी ऐसे। जया भेने तू जासी वनांतरा, ते तव तुझची सरिसे रया। समर्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, समर्थ सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा यांच्या कृपाशीर्वादानं चालू असणारा हा सत्संग माऊली ज्ञानोबरायांच्या गाथेचं चिंतन चालू आहे। आणि त्याच्यातलं या ठिकाणी 8वं जे प्रकरण आहे, वेशधाऱ्यांना उपदेश। आणि या 8व्या प्रकरणातला हा अभंग, घरदार ओकटे तेजू मनशी तरी शरीरा एवढे जा, हा अभंग आपण चिंतन रूपी सेवेकरता घेतलेला आहे। नामरूपी प्रकरणामध्ये जसं माऊली ज्ञानोबरायांनी नाम संकीर्तन महात्म्य, नाम महात्म्य, नामाचा स्वीकार आदी जी काही त्या ठिकाणी विभाग मांडले,
एकच नाम पर प्रकरणाचे वेगवेगळे विभाग त्या ठिकाणी केले. त्या पद्धतीनं या ठिकाणीही उपदेश करत असताना उपदेश प्रकरणाचे वेशधाऱ्यांना उपदेश, मुमुक्षूंना उपदेश, जनतेला उपदेश, अशा पद्धतीने वेगवेगळे भाग केले. उपदेशाच्या अंतर्गतच अशा प्रकारचे हे एकच प्रकरण, परंतु त्या ठिकाणी वेगवेगळे भाग त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबारायांनी केलेले आहेत. तेव्हा वेशधारी जे आहेत त्यांना जो उपदेश आहे म्हणजे प्रत्यक्ष त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये त्या प्रकारचा लवलेशही नाही, चिन्हही नाही ज्ञानाचं, भक्तीचं, उपासनेचं, कशाचंही, आणि वरून वरून मात्र त्या ठिकाणी नटलेलं आहे. अशा वेश दाखवून त्या ठिकाणी आपली काही लोभाची पूर्तता करतो, आपल्या कामाची पूर्तता करतो, आपल्या सर्व विकारांची पूर्तता करतो, म्हणजे विकारांनी परिपूर्ण असून आणि वरवर मात्र जनतेला मात्र असं दाखवत होतो की मी या मध्ये परिपूर्ण स्थितीला गेलेला महात्मा आहे. अशा प्रकारचे वेश धारण करता त्या ठिकाणी उपदेश केलेला आहे. यथार्थ त्याग म्हणजे काय हे या अभंगामधून त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. आणि या प्रकरणाच्या प्रस्तावनेमध्ये आपण सर्व संतांच्याच या ठिकाणी वेशधाऱ्यांना केलेले उपदेश जे आहेत, जी स्थिती आहे ती आपण त्या ठिकाणी पाहत आलेलो आहोत. अजून त्या ठिकाणी आपण प्रस्तावनेतलाच विषय थोडासा राहिलेला आहे, तो आपल्या समोर आपण मांडत आहे. जसं माऊली ज्ञानोबारायांनी मुक्ताबाईंनी त्या ठिकाणी संत मुक्ताबाईंनी ताटीचे अभंग केले, त्याच्या मागचा उद्देश, त्याची प्रस्तावना कोणी पण सांगताना माऊली ज्ञानोबाराय उदास झाले होते आणि मग त्यांना उपदेश करण्याकरता ते ताटी लावून बसले होते. मग त्यांना उपदेश करण्याकरता ताटी उघडण्याचे ताटीचे अभंग श्री संत मुक्ताबाईंनी केले. ही बरोबर भाग आहे, प्रस्तावना अत्यंत योग्य आहे. परंतु दुसरी ही प्रस्तावना या ठिकाणी अशी त्याची तयार होते की त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी परमार्थ जर असे नसेल त्या ठिकाणी आणि वरवरून लोकांना त्या ठिकाणी दाखवला जात असेल तर त्या ठिकाणी ते बरोबर नाही. हाही भाग ह्या उपदेशातून ताटीच्या अभंगातून आलेला असल्यामुळं मी तर म्हणेल की माऊली ज्ञानोबारायांना मुक्ताबाईंनी निमित्त केलं आणि ज्यांनी अशा प्रकारची सोंग धारण केलेली आहेत परमार्थाच्या नावाखाली, त्या सोंगांचा पर्दाफाश करण्याकरता ताटीचेही अभंग आहेत. ताटीच्या अभंगामधून त्यांनी यथार्थ लक्षणं परमार्थाची सांगितलेली आहेत. त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबारायांना निमित्त करून तुम्हाला आपल्याला ते उपदेश करतात आणि सांगतात. मुक्ताबाई त्यांना निमित्त करून तुम्हाला आपल्याला सांगतात की खरा योगी कोणता आहे. त्या ठिकाणी संपूर्ण जगताचे सगळे अपराध त्या ठिकाणी आपल्या अंतःकरणात पोटात घालणार, विश्व संपूर्ण जरी या ठिकाणी अग्निस्वरूप जरी झालं, एवढं जरी रागावलं तरी संतान सुखानं त्या ठिकाणी पाणी होऊन ती राग विझवावी. त्या ठिकाणी त्यांना शब्दाने जरी क्लेश झाले तरी संतांनी त्याचा उपदेशच मानावा. अशा पद्धतीनं उपदेश पहिल्या अभंगामध्ये ताटीच्या त्यांनी केलेला आहे संत मुक्ताबाई. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, विश्व रागे झाले वन्नी, विश्व रागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी, संती सुखे व्हावे पाणी, विश्व रागे झाले वन्नी, विश्व रागे झाले वन्नी, शब्द श्रेष्ठे झाले क्लेश, संती मानावा उपदेश, विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, विश्व रागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. अशा पद्धतीचा उपदेश माऊली ज्ञानोबारायांच्या निमित्तानं यथार्थ प्रमार्थ करणाऱ्यांना केलेला आहे.
अशी जर लक्षणा त्या ठिकाणी जर नसेल आणि नुसतं त्या ठिकाणी वेश केलेला असेल, त्या धाऱ्यांना सुद्धा हा उपदेश लागू पडतो. पुढच्या अभंगामध्ये मुक्ताबाईंनी सांगितलं की सुखसागरी वास झाला, उंच नीच काय त्याला, आपण काही जैसी व्हावे, देवे तैसेची करावे. ज्याला सुखस्वरूप जो झाला असेल त्याला उंच आणि नीच ही काहीही दिसणार नाही, अशा प्रकारची यथार्थ लक्षणा त्या ठिकाणी केली. तसंच त्याच्या पुढच्या अभंगा सांगितलं, वरी भगवा झाला नामी, अंतरी वश केला कामी, त्याला म्हणू नये साधू, जगी विटंबना बाधू. वरून वरून भगवत स्वरूप धारण केलेलं असेल आणि मात्र म्हणू नये, जगामध्ये विटंबना झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या पुढच्या अभंगामध्ये म्हणतात, संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याची अंगी, लोभांता नाही मना, जगी विरक्त तोची जाना, इह पर लोकी सुखी, शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी, मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. एक आपणच फक्त साधू आहोत आणि जगातामध्ये उपदेश करायला आपला अवतार झालाय, असा भाव जर आपल्या अंतकरणात असेल तर तुम्हीच काय फक्त साधू झाला आणि बाकीचं जग काय वाया गेलं काय? बाकी जगतामध्ये दुसरं कोणी साधू नाहीच काय? या दृष्टीने उपदेश करताना संत मुक्ताबाई म्हणतात, एक आपण साधू झाले, येर कोण वाया गेले, येर कोण वाया गेले, येर कोण वाया गेले. त्याच्यानंतर पुढच्या अभंगामध्ये म्हणतात, ब्रह्मेचे तैसा परी, आम्हा वडील भूते सारी, हाता पुलापणा लागेल त्याचा करून खेळ, जीव हाताने चाविली, कोणी बत्तीशी तोडिली. अशा पद्धतीनं ब्रह्म स्थिती प्राप्त झाल्यानंतर सर्वत्र समभाव प्राप्त होतो. कोणत्याही प्रकारचा खेद तो महात्मा त्या ठिकाणी करीत नाही, हा भाव त्या अभंगामधून दर्शवला. पुढच्या अभंगासाठी सुखसागर व्हावे, जगबोधी निभवावे, बोधा करून अंतर साधू नाही अपपर. आपण सुखस्वरूप झाल्यानंतर संपूर्ण जगताला त्याच बोधानं काय करावं, सुखस्वरूप करावं, सुखरूप करावं, त्यांना शांत करावं. बोध देताना त्यांच्यामध्ये अंतर धरू नये कोणत्याही प्रकारचं. गरीब श्रीमंत, मग श्रीमंत असेल किंवा त्यालाच बोध द्यायचा, गरीबाला नाही, सामान्याला नाही. कारण साधूच्या ठिकाणी आपपर भाव नसतो, अशा प्रकारचा उपदेश केला. जर त्या ठिकाणी कामक्रोध अंतःकरणामधून गेलेले नसतील तर मग मात्र त्या ठिकाणी ती साधुत्वाचं लक्षण नाही. म्हणून त्या म्हणतात, अहो क्रोध हे यावे कोठे, अवघे आपण निगोटे. रागाने कुठे यावं, कुठेही तो राग येऊन उपयोगाचा नाही, कारण वेळे क्रोधाचा उगवला आणि अवघा योग खोलला. जर त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये क्रोध निर्माण झाला तर हा एवढा योग केल्याचा उपयोग काय? त्याच्या प्रती सांगतात, सांडी कल्पना उपाधी, तीच साधूला समाधी. जर अंतःकरणामध्ये अजून कल्पना येत असेल, विकल्प येत असतील, संकल्प येत असतील तर ती उपाधी पहिली सांडून दिली पाहिजे, सोडली पाहिजे. खरे तर त्याच उपाधी सोडून आम्ही दुसऱ्याच उपाधी सोडत बसतो. मडक्या गाडग्याचा संसार, बायको मुलं यांना सोडून जी उपाधी सोडायची ती सोडत नाही. खरी जर उपाधी स्वरूपाच्या ज्ञानाला आड कोणती येत असेल, साक्षात्काराला आड कोणती येत असेल तर त्या ठिकाणी अंतःकरणातले संकल्प, विकल्प, मी जे आहे ही उपाधी, ही कल्पना आणि उपाधी जर सांडली जोडली तर त्याच ठिकाणी साधूला समाधी स्थिती प्राप्त होती. सांडी कल्पना उपाधी, तीच साधूला समाधी. आणि जर रागाने पाठी पुरवलेली असेल आणि अरण्यामध्ये गिरिगभारामध्ये जाऊन राहत असेल तर अशा प्रकारचा संन्यासी काय कामाचा? गिरिगभारे कशासाठी, रागे पुरविली पाठी, ऐसा नसावा संन्यासी, परमार्थाचा जो का द्वेषी. घर बांधले डोंगरी, विषया हिंडे दारोदारी. जंगलामध्ये घर बांधले आणि विषय प्राप्ती करता दारोदार फिरतोय. मग कशाला गेला? साधू झाला कशाला? संन्यासी झाला कशाला? काय केला योगधर्म, नाही अंतरी निष्काम. एवढा योगधर्म करून, योग आचरून
अंतःकरणात निष्काम भाव प्राप्त झाला नाही असा नसावा संन्यासी परमार्थाचा दुःखातिशी. गंगा जळ हृदय करा ताटी उघडा. आणि शेवटच्या अभंगामध्ये शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. अवघी साधने हातवटी मोले मिळत नाही हाती. अहो आपण तैसे व्हावे अवघे अनुमानून घ्यावे. ऐसे केले सद्गुरुनाथे बाप रखुमा देवीवर तिथे कोणी शिकवावे सार शोधून या घ्यावे. लढीवाळ मुक्ताबाई जीव मुद्दल ठाईच्या ठाई. तुम्ही तरुण विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. अशा पद्धतीने त्या ठिकाणी या निमित्ताने जे काही वेशधारी साधू असतील त्यांना मुक्ताबाईंनी या ठिकाणी या माऊली दानवांना निमित्त करून त्यांना उपदेशच केलेला आहे. दुसरे आपण त्या ठिकाणी पाहिले सर्व प्रकारचे सर्व संतांचे जे आहेत सर्व संत जे आहेत त्या संतांचे अभंग आपण 2 दिवस ज्या चिंतनामध्ये पाहिलं त्यांनी सांगितलेली विचाराबद्दलची लक्षणं ही आपण पाहिली. त्या ठिकाणी जटाधारी असेल, अंगाला भस्म लावत असेल, प्रत्यक्ष संबंधानं सर्व संतांची लक्षणं आपण मानभावी असेल पण त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये आत्मज्ञान नसेल, आत्मसाक्षात्कार नसेल, सर्व जेवढी म्हणून सोंग या ठिकाणी केली जातात. तुकोबारायाने तर शेरात मारला की सोंगे छंदे काही देव जोडी ऐसी नाही. सोंग छंद करून देव जोडला जाणारच नाही. सारा अवधी कपाळ डोळे आडी पड. रामायणामध्ये एक सुंदर कथा आहे. ज्या वेळेला लक्ष्मणाला शक्ती लागली, इंद्रजिताला शक्ती मारल्यानंतर ती शक्ती लागली, इंद्रजित मूर्छित पडला. सुषेण नावाचा दैत्य त्या ठिकाणी होता लंकेमध्ये. हनुमंतांना या ठिकाणी विभीषणानं सांगितलं की सुषेण वैद्याला घेऊन या. हनुमंतराय त्या ठिकाणी लंकेमध्ये सूक्ष्म रूप धारण करून सुषेण वैद्याच्या घरी गेले. त्यांना त्या ठिकाणी सांगून घेऊन आले. सुषेण वैद्याने तपासणी केली आणि सांगितलं ही शक्ती निवारण करण्याचा एक उपाय आहे. द्रोणागिरी पर्वतावरती एक वल्ली आहे आणि ती वल्ली जर घेऊन आली दिवस उगवायच्या आत तर लक्ष्मण नीट होऊ शकतो, अन्यथा तो प्राणक्रमण ही वल्ली अशी लुकलुक करते. ठीक आहे. हनुमंताला निघाले द्रोणागिरी आणल्या आणि द्रोणागिरी त्या ठिकाणी आणायला गेल्यानंतर रावणाने त्या ठिकाणी कालनेमी नावाचा जो दैत्य होता तो रावणाचा मित्र. अहिमही रावण ही रावणाचे मित्र, तसा कालनेमी हा सुद्धा मित्र होता. त्या कालनेमीला सांगितलं रावणाने हनुमंतराय द्रोणागिरी पर्वतावरची वल्ली आणण्याकरता निघालेली आहे. सूर्योदयाच्या अगोदर ते जर इथे आले तर लक्ष्मणाचा प्राण वाचेल आणि मग कदापि हे युद्ध माझ्याकडून जिंकलं जाणं शक्य नाही. तेव्हा तू जाऊन तिथे कपट वेशानं त्याला कसं गुंतवून ठेवायचं हनुमंतरायाला ते पाहा, तू काय उपाय करायचा. कालनेमीने सांगितलं महाराज तुम्ही काही काळजी करू नका, मी त्याला रोखतो. कालनेमी त्या ठिकाणी निघाला. हनुमंतराय त्या ठिकाणी ज्या वेळेला द्रोणागिरी आता तिथून हे करायला गेले, घ्यायला गेले ती वल्ली द्रोणागिरीची, यांनी आपलं मायाजाल त्याच्यावरती टाकलं त्या पर्वतावर. सगळ्याच वल्ली लुकलुक करायला लागली, इतर झाडही लुकलुक करायला लागली. हनुमंतरायांना प्रश्न पडला आता काय करायचं. त्यांनी ओळखलं ही मायाजाल. तो अतिशय हुशार होता, बुद्धिमान होता. शक्ती युक्ती ही दोन्ही त्याच्याकडे होती.
भक्ती, शक्ती, युक्ती आणि भक्ती. आणि म्हणून तुकोबाराय त्यांना वाटा विचारतात, काय भक्तीच्या त्या वाटा मध्ये दावा. आणि अशा पद्धतीचे हनुमंतरायांनी वेळ न दवडता संपूर्ण द्रोणागिरी पर्वताला आपल्या शेतीचा वेढा टाकला, महाकाय रूप धारण केलं आणि त्या पर्वत उपटला आणि आता घेऊन निघाल्याबरोबर आता मात्र त्या ठिकाणी कालनेमीला वाटलं आता आपल्याला शक्य नाही, हनुमंतरायाला अडवणं आता आपल्याला ह्या कोणत्याही पद्धतीने कोणत्याच रूपाने शक्य नाही, कारण तो अतिशय बलाढ्य आहे, आपल्याला एका बुक्कीमध्ये ठारतो. म्हणून त्यांनी वेगळा विचार त्या ठिकाणी केला. आपण जर वेश धारण केला ना, एखाद्या भक्ताचा वेश धारण करूया, आणि त्यांनी रामायणाचार्य बनला. काय बनला? रामायणाचार्य. हनुमंतराय पर्वत उचलून इकडे यायच्या अगोदर मध्येच रस्त्यामध्ये त्यांनी मोठा असा मंडप टाकलेला आहे. लाखो लोक त्या ठिकाणी रामायण श्रवण करता आलेले आहेत. आणि रामायणाचार्याचा असा वेश घेऊन तो त्या ठिकाणी व्यासपीठावर बसला आणि भजन चालू केले. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. सांग कोण भजन करतंय? राक्षस. कशा करता? देवाच्या प्राप्ती करता नाही. परंतु वरून त्या ठिकाणी अवकाश मार्गाने हनुमंतराय जात असताना त्यांनी पाहिलं, वा माझ्या प्रभूची कथा चालली. कोणाला जो भक्त असेल त्याला राहवेल का? तो लगेच खाली उतरली. तो द्रोणागिरी पर्वत बाजूला ठेवला, जाऊन नमन केलं साधूला आणि श्रवण करण्याकरता रामकथा श्रवण करता. रामायणाचार्य आहे पण राक्षसी, आणि म्हणून तर 5-5 लाख रुपये बेदागे घेतात. लाज वाटायला नको. हे कालनेमी आहेत पण आम्हाला त्या ठिकाणी कळत नाही. आम्ही रामायणाचार्य समजतो त्यांना. विचार करा, गावोगाव यांची एजंट आहे ठरलेले. काही घेणं देणं नाही परमार्थाशी त्यांना. त्यांनी फक्त माणसं गोळा करून आणायची आणि यांनी फक्त पैसा कमवायचा. कालनेमीच आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या असली रूपामध्ये जर त्या ठिकाणी देव जर आला तर त्याला कोणीही ओळखेल. आपल्या असली रूपामध्ये राक्षस आला, मानव आला तर त्याला कोणीही ओळखेल. पण रूप पालटून ज्या वेळेला दैत्य येतो त्यावेळेला त्याला मात्र त्या ठिकाणी माणसं रामायणाचार्य भागवताचार्य समजतात. वास्तविक ते असतात मैंद राक्षस. तसं जर नसतं, कीर्तनकार सुद्धा आहेत त्याच्यामध्ये, नुसते भागवताचार्य रामायणाचार्य आहेत कालनेमी असं नाही. तुम्ही सांगा, आज आपण पाहिलं समाजामध्ये त्या महात्म्याने कशा पद्धतीने परमार्थ केलाय आपल्या श्रीगुरूंनी, आणि त्यांच्या मागे हे जे काही मंडळी आहेत असं परमार्थ करणारे, जे पाकिट फेकून देणारे, सुपाऱ्या ठरवणारे कीर्तनाची, आणि हेच जास्त रडून सांगतात कीर्तनामध्ये. महात्मा 10-10 किलोमीटर पायी चालत गेला, संसाराच्या नावे घालून या शून्य, हे सगळं बोलणार, रडणार, आणि ऐकणाऱ्यांना असं वाटणार वा 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 काय प्रेम आहे. हा सुद्धा लय निष्काम निरपेक्ष दिसतो. परंतु कीर्तन प्रवचन जे काय असेल ते झाल्यानंतर दिलेल्या मानधनावर संतुष्ट न होता फेकून पाकिट देतो. अशा प्रकारचे मैंद ओळखण्याची दृष्टी आपल्याला सुद्धा आलेली नाही. असे कालनेमी आपल्यामध्ये सुद्धा आहेत. आता आपल्याला त्याच्याबद्दल या ठिकाणी विषय आलेला आहे म्हणून सांगायचं. नाथ महाराजांचं म्हणणं आहे त्या ठिकाणी, द्रव्य घेऊन या कथा जे करती, उभयता जाती नरकामध्ये. देणाऱ्यांनी ध्यानात ठेवा, उभयता म्हणलेले नाथ महाराजांनी. घेणारात नरकात जातो असं नाही, देणारा सुद्धा नरकामध्ये जातो. तयाच्या दोषा नाही परिहार, वेदाचा विचार कुंठितची. शास्त्रांची हो मती न चाली सर्वथा, पुराणी ही तत्वता मौनावली. एका जनार्दनी दोषा नाही पार, रव रव निर्धारी भोगतात. देह ठेवल्यानंतर यमपुरीला जाऊन यांना रवरवच नरक भोगावं लागेल. यांचं जन्म मरण चुकलं नाही. साधूला शरण जरी गेलेले असले तरी, साधूला शरण गेलेला जीव द्रव्याची अपेक्षा करील काय?
नाथ महाराज अजून एके ठिकाणी म्हणतात, द्रव्य घेऊन या उपदेश देती, मार्जार ते होती जन्मोजन्मी. जन्मोजन्मी मांजराच्या योनीला त्यांना जन्म द्यावा. लोभी आहे ना, मांजर बी लोभी आहे. त्यांचा लोभ पूर्ण न झाल्यामुळं त्यांना मांजराचा जन्म घ्यावा लागला. द्रव्य घेऊन या तीर्थयात्रा करती, श्वान ते होती जन्मोजन्मी. देऊन या दान परतोनी घेती, सुकरते होती जन्मोजन्मी. दिलेलं दान पुन्हा घेतात, डुकराचा जन्म त्यांना ठरलेला आहे. द्रव्य घेऊन या रंगी जे नाचती, वैष्णव तेन होती जन्मोजन्मी. जन्मोजन्म गेले तरी त्या ठिकाणी द्रव्य घेऊन रंगनामध्ये राचणारे जे आहेत ईश्वराच्या संकीर्तनामध्ये, जन्मोजन्मी पुन्हा वैष्णव कधी होऊ शकत नाही. एका जनार्दनी निर्धनी भजन, तेने नारायण संतुष्टची. आणि कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता जे भजन करतात, भगवंताची भक्ती करतात, त्याने नारायण संतुष्ट होतो. अशा प्रकारचं वर्णन त्या ठिकाणी नाथ महाराजांनी केले. कालनेमी या पद्धतीनं त्या ठिकाणी कथा सांगतोय. रामप्रभूंची कथा आहे. त्याचा भक्त त्याच्यामध्ये दंग न झाला तर नवलच का. सुबह का घरा शाम को वापस आता है तो उसको भुला नहीं कधी. पुन्हा जर घरी येत असेल तर त्याला, आणि रामकथेमध्ये त्या ठिकाणी रममान होत नसेल तर तो भक्त कसला. त्या ठिकाणी सांगणारा कोण आहे हे पाहिलं नाही. हनुमंतरायाने त्याची परीक्षा बी केली. माझ्या प्रभूची कथा करतोय, काय भाव आहे त्यांचा. आणि त्या भावनेतून त्या ठिकाणी ते कथा ऐकण्यामध्ये दंग झाले, देवभान विसरून गेले. कोणत्या कार्याकरता मला पाठवलेले आहे ते विसरले. तुकोबाराय म्हणतात, स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. परमार्थामध्ये त्या ठिकाणी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या स्वामीकडे आपण काम करतो त्याची सेवा यथार्थपणे करणं, त्यांनी दिलेला मोबदला देतो आपल्याला त्याबद्दल. स्वामीचं काज करणं यथार्थपणे, ही विष्णूची महापूजा आहे. स्वामी का गुरुभक्ती, श्री गुरूंची भक्ती करणं, सेवा करणं, ही विष्णूची महापूजा आहे. पितृवचन, पित्याचं वचन पाळणं, माता पित्यांचं वचन पाळणं, पतीची सेवा करणं पत्नीनं, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. दुसऱ्या गोष्टीची काही त्यांना आवश्यकता नाही असं त्या ठिकाणी तुकाराम महाराज सांगतात. आणि स्वामी काळजामध्ये तत्पर असणारे, जोडून या कर उभा सन्मुख समोराशी असणारे हनुमंतराय, हात जोडून सतत प्रभूच्या समोर उभे असणारे हनुमंतराय मात्र त्या ठिकाणी कथेमध्ये दंग झाले आणि स्वामीचं काज राहिलं. मग स्वामीनेच त्या ठिकाणी त्याला सावध केलं. प्रभू रामचंद्रांना अंतर्ज्ञान ही गोष्ट समजली. हनुमंतराय कथेमध्ये दंग झाले, माझ्या कथेमध्ये दंग. त्यांनी त्या ठिकाणी विक्षेप केला, त्या ठिकाणी थोडस विक्षेप केला. त्याचं चित्त कथेकडे लागू नये असा प्रयत्न केला. परमार्थाकडे चित्त लावायला सुद्धा प्रभूच कारणभूत आहे. आणि परमार्थातून चित्त काढायचं असेल तर त्याच्याच हातामध्ये सूत्र आहे, आपल्या हातात काही नाही. म्हणून त्याला विनंती करावी, प्रभू तुझी सेवा माझ्याकडून करून, तुझं नामस्मरण मला घडू दे, संतांची सेवा करू दे, श्रीगुरूची सेवा करू दे, मला तुझं ध्यान लागू दे, ही त्याला विनंती करावी. आणि अशा पद्धतीनं त्यांनी चित्त लागत नाही, मग डोक्यात आलं, मग लगेच ध्यान विसर्जित झालं. कथेमधून चित्तवृत्ती निघाली, अरे आपण काय कार्य करता निघालो. हे जरी योग्य असलं, प्रभूची कथा योग्य जरी असेल, परंतु मी जे कार्य करायला निघालो ते किती महत्वाचं आहे. प्रभूने अवतार घेतलाय दुष्टांना मारण्याकरता, आणि म्हणजे त्या ठिकाणी लक्ष्मण मूर्छित पडलेला आहे. सूर्योदयापर्यंत ही वल्ली जर गेली नाही तर त्या ठिकाणी त्यांचा अवतार, शिष्याचा अवतार आहे तो संपुष्टात येईल त्याच्याकडे. मग आपला आनंद बाजूला ठेवला आणि हनुमंतराय उठले. हनुमंतराय उठलेले पाहिल्याबरोबर कालनेमीने त्या ठिकाणी कथा आटोपली, लगेच तिथं कुंडली. कारण त्याची कथाच कशा करता होती, प्रभू करता नव्हती, देवा करता नव्हती. प्रभूचा जो भक्त आहे त्याला अडथळा, स्पीड ब्रेकर करण्याकरता, त्याच्या भक्तीमध्ये अडथळा तयार करण्याकरता कथा होती. भगवंताच्या भक्तीमध्ये जर कोणी अडथळा करत असेल तर त्याचा त्या ठिकाणी त्याग करावा असं तुकाराम महाराजांनी सांगितलंय. काम
कुणी बी असो, आई वडील जरी असले तरी भगवंतापेक्षा मोठे ध्यानात. जेने घडे नारायणी अंतराय, हो का बाप माय त्यजावी. प्रभूच्या भक्तीमध्ये अंतराय करणारे जर आई वडील असतील ना, तर त्यांचा त्याग करावा, पण प्रभूची भक्ती सोडू नये. आणि त्याला उदाहरण त्या ठिकाणी तुकोबारायांनी, प्रल्हादे जनक, प्रल्हादाने आपल्या बापाचा त्याग केला. प्रल्हादे जनक, विभीषणे बंधू, विभीषणाने आपला भाऊ रावण त्याचा त्याग केला. निजम प्रल्हादे जनक विभीषणे बंधू, राजमाता निंदे भरतू केली. आणि भरताना आपल्या आईचा जन्मदात्या आईचा त्याग केला. प्रभूच्या भक्तीमध्ये अडथळा ठरतात म्हणून. प्रभूच्या भक्तीमध्ये कथा जरी अडथळा ठरत असेल स्वामी काळामध्ये, बाजूला ठेवली पाहिजे विचार म्हणतात. त्यामुळे ते निघाल्यानंतर कालनेमीनं आपलं मूळ स्वरूप टाकून दे. सगळं रामायण मंडप बिंडप सगळं मायेने बनवलं होतं, सगळं उद्ध्वस्त करून टाकलं आणि आपल्या राक्षसी स्वरूपामध्ये हनुमंतरायांच्या समोर उभा राहिला. तेव्हा प्रभू त्या ठिकाणी हनुमंतरायांच्या लक्षामध्ये आलं, हा रामायणाचार्य नाही, हा राक्षस आहे, राक्षस. एका भुक्कीमध्ये त्याला बसवलं आणि हनुमंतराय पुढे निघाले आपलं कार्य पूर्ण करण्याकरता. सांगण्याचं तात्पर्य, सोंगे छंदे काही देव जोडी ऐसी नाही. सोंग धारण केलं परमार्थाचं तर त्या ठिकाणी देव जोडला जाणार नाही. सारा अवघे गबाळ डोळ्या आडील पडल. किंवा तुकोबारायांचा खूप सुंदर अभंग आहे. मुखे आपण पाहिला तो, मुखे बोले ब्रह्मज्ञान, मुखाने ब्रह्मज्ञान बोलतोय, पण मनी मान आणि धन, मनामध्ये मात्र आपला मान व्हावा, सन्मान व्हावा, लौकिक वाढावा, धन प्राप्त व्हावं आपल्याला. आता काही पोस्ट टाकली होती मागे, आपल्या संप्रदायातले कसे काय यांना म्हणायचे, कीर्तनकार प्रवचनकारांचं कार्यक्रम गेल्या वर्षभर गेल्या वर्षभरापासून बंद आहेत, सरकारने यांच्याकडे लक्ष द्यावं. अरे पोट भरता कशाला, मरून जा ना, मरा ना तिकडं. काय लक्ष द्यावं सरकारने यांच्याकडं, मला सांगा ना, काय लक्ष द्यावं यांना? तुम्ही कशाला पडले, कशाला ह्या मार्गाने? वैकुंठवासी गुरुवर्य जोग महाराजांनी त्यांच्या सार्थ तुकाराम गाथा या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, जो कोणी याचा व्यापार करीत असेल या ज्ञानाचा, धंदा करायचा आहे, पैसे कमवायचे तुम्हाला, तर भंग्याचं काम करा म्हणले. भंग्याचं काय करा म्हणतात ते, भंग्याचं काम करा, पण असं द्रव्य घेऊ नका. तुकाराम महाराजांचं अजून एक आव्हान, जेथे कीर्तन करावे तेथे अन्य न सेवावे, बुक्का लावू नये भाळा, माळ घालू नये गाळा. बरोबर. तट्टा वृषभाशी दाना, काही मागू नये जाना, तुका म्हणे देती घेती, ते नरकाशी जाती. अभंग असा. आता एका ठिकाणी आपले काही साधक, त्यांच्याकडे आम्ही जायचो, तर त्याच्या अगोदर एक महाराज तिथे यायचे. त्यांना त्या गावातल्या लोकांनी विनंती केली की नाही काय म्हणावं आता, काय म्हणजे त्या अभंगाचा उद्देश काय आणि काय कसा राबवला जातोय आपल्या लौकिका करता. मनी मान आणि धन, लौकिक व्हावा, महाराष्ट्रात सगळीकडे लौकिक प्रसिद्ध व्हावा म्हणून त्यांनी सांगितलं, मी या अभंगावर कीर्तन करेल, पण पुन्हा या गावामध्ये तुमच्या पुन्हा कीर्तनाला तशी कधीच येणार नाही. मग सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी जर त्या महाराजांना म्हणलं की या अभंगावर कीर्तन करा, तर हा धर्माचा प्रचार प्रसार करणार कसा? पहा बरं का, म्हणजे मानाची अपेक्षा आहे त्यांना, कार्याशी, संतांच्या कार्याशी, संतांच्या निरोपाशी काहीही पडलेलं नाही. वास्तविक त्या अभंग त्याचा अर्थ काय आहे आणि यांनी काय लावला, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे असं नाही येते. श्रीपाद बाबांनी सांगितलं तो अभंग तसं नाही, तो पाठभेद झालेला आहे. जेथे कीर्तन करावे तेथे अन्य न सेवावे, अन्य म्हणलेले तिथे. अन्य मग काय काय ते, तर अन्य म्हणजे त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी आहेत, अन्य व्यसनाच्या गोष्टी आहेत बऱ्याचशा, काही गांजा, अफू, चरस, अन्य काही, अन्य कोणतीही गोष्टी सेवन करू नये. त्या ठिकाणी सुपारी सुद्धा नाही, कोणतंच नाही, सुपारीचं खांड सुद्धा नाही, हे अन्य गोष्टीमध्ये आलं. अन्न सोडून जी इतर गोष्टी आहेत त्या अन्य सेवन करू नये,
तिथं अन्य शब्द असताना यांनी अन्न न सेवावे असं म्हणलं, आणि तिथे तो जेवला नाही तो महाराज, आणि असं सगळ्या ठिकाणी करेल तर हा धर्माचा काय प्रचार प्रसार करणार? सांगा ना मला. तेथे अन्य न सेवावे असं आहे. आणि पुढचा विषय काय आहे? भोका लावणे, बाळ घालू नये. काही फडकरे मंडळींनी फार त्याचा वाच्यार्थच घेतला. बोका बी लावून घेत नाही, माळवी घालून गळ्यात घालत नाही, आणि लौकिकाला तर खूप हापापलेले. पण महाराज म्हणलेत म्हणून म्हणजे हा लौकिकच करायचा आहे सगळीकडं, की महाराजांच्या अभंगाप्रमाणे वागणारे महाराज आहेत बरं का, हा लौकिक करून घ्यायचा आहे बरं का. लय मोठा महाराज आहे, बुक्का सुद्धा लावून घेत नाही आणि गळ्यात हार सुद्धा घालून घेत नाही. महाराजांचा उद्देश हा नाही. बाबा म्हणायचे महाराजांना या अभंगातून असं म्हणायचे की कोणत्याही प्रकारे लौकिकाची अपेक्षा करू नये, एवढाच त्याचा अर्थ. वाच्यार्थ नाही घ्यायचा पुरेपूर. बुक्का लावू नये, माळ घालू नये. आणि पूर्वीच्या काळामध्ये गाड्या नव्हत्या, त्यावेळेला प्रवास जो व्हायचा महाराज मंडळींचा, महाराजांच्या काळात, तुकाराम महाराजांच्या काळात, सुरावशक्त हा बैलगाडीने व्हायचा किंवा घोड्यावर प्रवास असायचा. भाड्याने घोडं मिळायचे. मग त्या ठिकाणी आपलं घोडा असो किंवा भाड्याचा असो, त्या घोड्या करता, बैलांकरता तटा वृषभाशी दाना, त्यांना काही दाना खुराक मागू नये, आपलं स्वतःच घेऊन जावं, आपला स्वतःच न्यावं. पण यजमानाला त्याचं साकडं घालू नये की आमच्या बैलाला काहीतरी खायला द्या, आमच्या घोड्याला काहीतरी खायला द्या, किंवा आमच्या गाडीला पेट्रोलचा खर्च आहे. असा बी महाराज आपल्या इथे मठाधिपती आहे, आपल्यातलाच आहे मठाधिपती. आपल्या एका शिष्याच्या घरी मुलीच्या लग्नाला, त्यांच्या मुलीच्या लग्नाला महाराजांना निमंत्रित केलं शुभाशीर्वाद म्हणून. झालं आणि महाराज निघाले. महाराज निघाल्यानंतर आता गडबडीमध्ये साधं काही त्याचे काही विसर पडला असेल, त्याला महाराजांना काही द्यायला पाहिजे म्हणून. थांबून ठेवली रस्त्यामध्ये आणि त्याला बोलवलं. इकडे बोलायची पद्धत बी पहा, इकडे. म्हणजे काय बाबा, तिथे तो ड्रम आहे ना छोटासा, तो 5 लिटरचा, तेवढं पाण्याने भरून आण आणि याच्यात टाक. म्हणजे गाडीच्या पाण्याची गरज होती असं नाही. आलं का लक्षात तुमच्या? याच्या टाक म्हणजे गाडी काय पाण्यावर चालती का? तुला कळत नाही का काय मला द्यायला पाहिजे म्हणून? मठाधिपती कशाला मठ बांधित असला, कशाला काय माहिती. एवढ्या याचा निचवृत्तीचा इतर वेळेला कार्यक्रमांना जात असताना त्याला चांगली पाकिटे देतच असतील ना साधक. मग त्याच्या घरी लग्नाला बोलावलं प्रेमाने, एखाद्या वेळेला नाही घेतलं तर काय बिघडलं, नाही दिलं किंवा विसरला असेल तो, आणि त्याला सांगतो का याच्यात पाणी आणून टाक ह्या गाडीमध्ये. कोणी सांगितलं घ्यायला गाड्या पेटवून द्यायची ना त्या, जर आपल्याला चालवता येत नसतील तर. आणि समाजही बी असाच आहे, म्हणून दोघांनाही दूषण दिलं. आता जे काही म्हणलो ना, दोघांनाही नाथ महाराजांनी देणाऱ्यांनाही दूषण दिले. समाज बी कसा आहे तुम्हाला कल्पना सांगतो. एका ठिकाणी कार्यक्रमाला आपण कीर्तन सेवेला गेलेलो असताना, नंतर त्या ठिकाणी श्रीफळ त्या वेळेला दिलं, आणि जे काही त्यांना मानधन द्यायचं होतं ते त्यांनी त्याच्यामध्ये दिल्यानंतर, परंतु त्या ठिकाणी मला अगोदर विचारतात म्हणजे महाराज तुम्ही गाडी घेऊन आला का? तर म्हणलं नाही. मग तो पाठीमागे गेला आणि त्या पाकिट मधले काही पैसे त्याला काढून घेतले त्यांनी त्याच्यातून, आणि मग पुन्हा आला श्रीफळ आणि ते घेऊन तो कार्यकर्ता. मी समजलो की गाडी घेऊन जाणाऱ्याला जास्त मानधन देत असतील ते, आणि आपण एसटीने आलो म्हणून कमी असतील. परंतु जर विचार केला तर समाज बी कशा पद्धतीचा आहे पहा. आपल्याला काही त्याच्याबद्दल बोलायचं नाही, परंतु समाज बी कसा आहे पहा. मला जर समजा गाडीतूनच यायचं जर असतं ना, असं जर परंपरा आहे कुठे कीर्तनाला गेल्यावर गाडीने येणाऱ्या महाराजांना भेटत असं, धड प्रवास करायची काय गरज आहे? आम्ही असं विचार करू आणि आमच्या टुरिस्ट घेऊन जाऊ. म्हणजे बिघडवतो का नाही? समाज बी बिघडवतो का नाही? समाज गर्दी कोणत्या कीर्तनाला करतो? प्रबोधनकारांच्या कीर्तनाला करतो का यथार्थ सांप्रदायिक असणाऱ्या महात्म्याच्या कीर्तनाला गर्दी करतोय? बोलण्याच्या अधिकारी श्रोते बी आणि वक्ता बी ध्यानात ठेवा. महात्मा या पदापासून किती दूर आहेत, किती दूर आहेत सांगा मला, किती दूर आहेत सांगा. सर आपला विषय चालला होता
तिनं काय केलं, तिनं रूप बदललं. सेवकांना पहिलं कोणत्या अरण्यामध्ये महाराज तपश्चर्या करतात हे बघायला सांगितलं, आणि त्या ठिकाणी रूप बदली करून, त्या ठिकाणी वेश बदली करून, रूप म्हणण्यापेक्षा वेश बदली करून, आणि त्या ठिकाणी आपल्या काही सख्यांस त्याच अरण्यामध्ये गेली. बाजूला एक पर्णकुटी स्थापन केली, आणि तिथं त्या ठिकाणी ती महाराजांच्या वाटेवरच, जिथे महाराज स्नानाला जाणार आहे क्षितिध्वज राजा, त्या वाटेवरच पर्णकुटी निर्माण केली, गंगेच्या कड्यावर तीरावर. महाराजांच्या अंतःकरणातून विषय संपलेला नव्हता. महाराज अरण्यात आला होता म्हणजे काम कटाळपणाने आला होता, तो काय राजाजनक होता काय थोडाच. आणि मग त्या ठिकाणी तो अरण्यात चिंतनाला आला. मग त्या ठिकाणी ज्या वेळेला त्या संन्याशीला, सुंदर अशा संन्यासी स्वरूपामध्ये त्याला पाहिल्यानंतर त्या स्त्रीला, या क्षितिध्वज राजाचं चित्त विचलित झालं आणि थोडीशी आपुलकी वाढवली, आणि तिच्या पर्णकुटीमध्ये हा सत्संग करायला जाऊ लागला. होता होता त्याचं रूपांतर प्रेमात झालं, आणि एक दिवस त्यांच्या आता विवाहाचं ठरलं. त्या वेळेला आपलं रूप प्रगट केलं चुडाला राणीनं. म्हणले, तुम्हाला उद्योग सांगितला होता कोणी? हा सुखाचा प्रपंच, राजा होते, ते सगळं सोडून इथे आला, आणि इथे अजून चित्तामधून विषय गेलेला नाही, कशा करता हा उद्योग केला? खूप सुंदर असं चुडाला आख्यान त्या ठिकाणी ग्रंथ आहे छोटासा, त्याच्यामध्ये राजा आणि चुडाला आख्यान खूप सुंदर अशी, म्हणजे वरवर वेश धारण करून परमार्थ होऊ शकत नाही. मग तिथे अभंगाचं थोडस शेवटचं चरणाचा भाग राहिला सांगायचं, जेथे कीर्तन करावे. त्याचा उद्देश फक्त एवढाच की धनाची अपेक्षा करू नये. बाबांचं म्हणणं असायचं, बाबा म्हटलं हा अभंग असा असा आहे, कसं? तर बाबा म्हणे, भाऊ समाज जे काही तुम्हाला देईल 2 रुपये ते घ्यायचे, फक्त काय दिले हे पाहायचं नाही, नाहीतर तुम्हाला परमार्थ करता येणार नाही. ध्यानात घ्या बरं. आज एका टोकाला आहे महाराष्ट्राच्या, उद्या दुसरीकडे दुसऱ्या टोकाला जायचे, कसं जाणार तुम्ही? आपल्याला संतांच्या निरोप सांगायचा आहे, प्रचार प्रसार करायचा आहे, मग कमीत कमी प्रवासापुरतं तरी तेही मागायचं नाही, दिलं तर घ्यायचं. ही निरपेक्षता केवळ तुकोबारायांना त्या अभंगातून अपेक्षित आहे, असं त्या ठिकाणी बाबांनी सांगितलं. त्याच्या पुढे शेवटच्या चरणात म्हणतात, तुका म्हणे देती घेती ते नर काशी जाती, असं मला एकाने सांगितलं. वा, काय अर्थ केला त्यांनी, संधीफोड केली. अभंग आहे, तुका म्हणे देती घेती ते नरकाशी जाती, ते नरकाशी जाती, तर ह्या पठ्याने तो नर शब्द इकडं, काशी शब्द वेगळा केला, आणि तो म्हणतो जे देतील घेतील ते नर काशी, ते नरकाशी जाती असं नाही, तर ते नर काशी जाती, ते माणसं काशीला जातील, काशीला. बघा, म्हणजे याच्या लोभीपणाचा कळसच झाला का नाही? त्याने अर्थ बदलला स्वतः करता. असे विद्वान आहेत आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये. म्हणून लोभी जो आहे ना, तो परमार्थाचा अधिकारी होऊ शकत नाही. कामी जो आहे तो परमार्थाचा अधिकारी होऊ शकत नाही. या दृष्टिकोनातून हा वेशधाऱ्यांना जो उपदेश या ठिकाणी सांगितलेला आहे, त्याचा उद्देश हाच आहे की आम्ही यथार्थपणे परमार्थ करावा. अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार येते असता कामाची नाही. खरा तर त्यांचाच त्याग करायचा आहे, आणि इतर पद्धतीने त्या ठिकाणी त्याग करून ती काय होईल, ती सोंग ठरेल परमार्थ. माऊली ज्ञानवरा म्हणतात, घरदार ओखटे तेजू मनसी तरी शरीरा एवढे जाड. घरादाराचा त्याग करून वनामध्ये जाऊ म्हणशील तर शरीरा एवढं जड ओझ तुझ्या जवळ आहे, आणि त्याचा त्या ठिकाणी बरोबर वागवतोय त्या शरीराला. वास्तविक त्याचाच तुला कंटाळा आला पाहिजे, आणि त्याचा जो काही त्या ठिकाणी त्याचा त्याग घडायला पाहिजे. त्याचा त्याग म्हणजे कुठेतरी त्या ठिकाणी जीव द्यायचा असा भाग नाही. त्याच्यावरती जी आसक्ती आहे, त्या शरीरावरती त्या आसक्तीचा त्याग करायचा आहे. त्या शरीरावरती जो मोह आहे त्याचा त्याग करायचा आहे. त्या शरीरात जी सारखं पुढं पुढं त्याचा त्याग करायचा आहे. नाही, त्याला जास्त महत्व द्यायचं नाही. परमात्म्याकडे जाण्याचं साधन आहे, तेवढंच त्याला समजून त्या ठिकाणी त्याला त्रासही द्यायचा नाही, आणि त्याचं काय करायचं नाही, गोड कौतुक बी करायचं नाही.
म्हणजेच तो जे देह आसक्ती आहे, देह तादात्म्य आहे, देह अहंकार आहे, त्याचा त्या ठिकाणी त्याग करायचा आहे. आणि तो त्याग न करता घरादाराचा त्याग करून जर कुठे गेलास तर काय उपयोग आहे? माऊली म्हणतात, घरदार ओखटे तेजू मनसी तरी शरीरा एवढे जाड. ह्याला बी घराची उपमा दिली, याला अनेक वेगवेगळ्या उपमा दिलेल्या आहेत या देहाला. कोणाचे हे घर, हा देह कोणाचा? आपलं जे काही जे घर आहे तसंच हा देह सध्या कोणाचा आहे? आत्मा राम त्याचा तोची जाण. याला घटाची उपमा दिली देहाला, सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाश सहस्रश. याला मंदिराची उपमा दिली, देह देवाचे मंदिर आत्मा परमेश्वर, देह देवाचे मंदिर, याला मंदिराची उपमा दिली. त्यानंतर याला याच देहाला पंढरीची उपमा दिली, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग. जर ह्यामध्ये जर सूक्ष्म देह आहे अंतःकरण, त्यांनी जर भगवंताचं चिंतन केलं तर वेगळी कुठे काशी करायला जायची गरज नाही. नित्य नाम घोष जयाच्या मंदिरी, नाथ महाराज म्हणतात, नित्य नाम घोष जयाच्या मंदिरी तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र. जर सतत भगवंताचं नामस्मरण करत असेल तर त्याचं शरीर काय आहे? काशीपुरी आहे. नामघोष जयाच्या मंदिरी तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र. म्हणजे अशा वेगवेगळ्या उपमा. यालाच मथुरा म्हणलंय. जर ह्याने भगवंताची भक्ती केली नाही या देहाने तर ती मथुरा आहे, आणि भगवंताची भक्ती केली तर त्या ठिकाणी आणि ती काय आहे? ते गोकुळ आहे किंवा ते वृंदावन आहे. या देहाला ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या उपमा दिलेल्या आहेत. पण हा जो देह आहे हे साधन म्हणून त्या ठिकाणी वापरायचं. या शरीराचं स्वरूप तुकोबारा यांनी सांगितलं. शरीर, या शरीराचा तू अभिमान धरत असशील तर तो जाण्याकरता शरीरात एक प्रमाण केलं. काय चाललंय तुमचं रे मगाच्या जवळ, तू बाहेर बस ना, तू एकाग्रतेने सगळे ऐकतायत. हे काय हे नाही, मजाक नाही. टीव्ही पाहता पाहता पाहतोय आपण, तुलाही कळत नाही का? त्याला नाही कळत नाही. नसन ऐकायचं तर बाहेर जाऊन बसा तुम्ही. काय चाललं होतं विषय सांगा, सांग काय चाललं होतं? कोण आता हे ह्याच्या करता बसले तुम्ही, सांगा काय चाललं होतं? शरीराचं हा परफेक्ट काय चाललं होतं? इथे आम्ही किती एकाग्रता करावी लागते तुम्हाला कळतं का? काय विषय चालला होता? नाही, देवाची मंदिर, देवाची मंदिर. शाबा. या देहाला वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या उपमा दिलेल्या आहेत, नवे नवे नाथ महाराज हरिपाठामध्ये म्हणतात, पिंड देह स्थिती ब्रह्मांडी पसारा हरिविन सारा व्यर्थ ब्रह्म. जेवढं जेवढं पिंडात आहे ते सगळं ब्रह्मांडात आहे, आणि त्याच्या तुका म्हणे केली आणि त्या संत हाती दिली. म्हणून या ठिकाणी या देहाच्या संबंधाने विचार सांगताना तुकाराम महाराजांचा एक अभंग, या देहाचा जर अभिमान धरा तर त्या ठिकाणी मात्र जमणार, कारण देहाचं स्वरूप सांगितलं. मग शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार. अजून एक मध्ये तुक येते, नाही अपवित्र शरीरा ऐशी, शरीर रोगा. हा मग झालं ना, मग दोन झाले ना, एक ते तर दोन्ही म्हणलो ना, अजून एक तुकडा आहे. परत एकदा. हा बरोबर. शरीर रोगाचे भांडार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीराईस. आता पहा त्याच अभंगामध्ये पुन्हा पुढच्या चरणात मात्र खूप कसा अभंग केलेला आहे पहा, की शरीराचा अभिमान धरू नये म्हणून या शरीराचं असं स्वरूप सांगितलं की सगळं रोगाचं कोठार आहे. याच्यामध्ये अनेक रोग आहेत या शरीरामध्ये, दुर्गंधी याच्यामधून बाहेर पडते. बाबा सांगायचे
की ह्या शरीराच्या जी इंद्रिय आहेत त्याच्यामधून जी काही दुर्गंधी बाहेर पडते ठिकाणी त्याचे जे धर्म आहेत त्या इंद्रियांचे त्याचा त्याग करतो आणि त्या देहाच्या कर्माचा अभिमान धरतो. याला काय म्हणावं? शिंमूड नाकामधून येतो तो टाकून देतो, म्हणजे त्या धर्माचा त्याग करतो. डोळ्यातून जी प्राणी निघतात ती टाकून देतो, कानातून तोंडातून जी काही घात बाहेर पडेल गुदशिष्णातून ती टाकून देतो. देहाचे धर्म जे आहे ते देहाचे धर्म आहे ते टाकून देतो आणि त्या देहाच्या कर्माचा अभिमान घेतो. याला काय म्हणावं? या अर्थाने त्या ठिकाणी शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे फार, नाही अपवित्र शरीर असे. त्या शरीराने जर परमार्थ जर केला तर शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले. पुढचं चरण आहे पहा, एक चरण असं आहे ते एक असं आहे. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य होय केले आणि शरीरे साधिले परब्रह्म. याच शरीरानं जे दुर्गंधीचं थार आहे, दुःखाचं कोठार आहे, रोगाचं भांडार आहे, त्याने जर परमात्मा साधला तर त्या ठिकाणी तेच शरीर उत्तम म्हणलेलं आहे. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत, जो वद्याच्युत सर्व काळ. आता परिवर्तन झालं त्याच्यामध्ये, नाही तर कसं आहे नाशिवंत हे त्याचं स्वरूप आहे शरीराचं. परंतु त्याच्याकडून जर हे काम करून घेतलं ते शरीर पवित्र होतं. पवित्र होतं म्हणजे आता स्थूल देहाचे धर्म बदलणार आहेत असं नाही. स्थूल देहामधून त्याच पद्धतीने त्याचे धर्म बाहेर पडणार आहे, गाणेच बाहेर पडणार आहे, पण त्याचा देह पवित्र होतो, तो अंतःकरण पवित्र होतो, शुद्ध अंतःकरण होतं, सूक्ष्म देहाचं परिवर्तन होतं. एवढं ध्यानामध्ये घ्यायचं. कोणाचं स्थूल देहात परिवर्तन झालं आणि त्याचे देहातून चे धर्म त्यांनी टाकून नाही आता सुगंध यायला लागला आणि मग त्याचा अर्थ जर आपण असा केला की पवित्रची होय देह त्याचा देह पवित्र होतो, असं काय अर्थ करून काही विवेक निर्माण करून घ्या. त्याचा विचार विनियोग करा. चला असो, अभिमान धारण दुरावतो. त्या अभिमान जर अहंकार या शब्दाचा अर्थ काय आहे? अहंकार या शब्दाचा अर्थ यथार्थ वेगवेगळे अर्थ आहे एका शब्दाचे. त्यामुळे जिथे ज्याला जो लागेल तो तिथे घेतो, जिथं जो फिट बसेल तो घेतो. उदाहरणार्थ तुम्हाला मी एक शब्द सांगतो, सैंधव. सैंधव या शब्दाचा अर्थ आहे मीठ आणि सैंधव शब्दाचा अर्थ आहे घोडा. मग आता जेवायला बसल्यानंतर सैंधव आणा असं जर सांगितलं त्याने घोडा आणावा का? मला सांगा. विवेक जर असेल तर त्या ठिकाणी काय करेल तो? सैंधव आणायला सांगितलं म्हणजे मीठ सांगितलं घोडा हे कशावरून जजमेंट करील? वातावरणावरून, आजूबाजूच्या वातावरणावरून. जेवायला बसलेत माणसं सैंधव आणायला सांगितलं म्हणजे मूर्ख असेल तर तो घोडा घेऊन येईल आणि विवेक त्यात निर्माण झाला असेल गुरुकृपेने तर तो मीठ घेऊन येईल. आणि प्रवासाला निघालेला आहे, सैंधवान म्हणल्यावरती काय तो मीठ आणील का? तो घोडा आणील. याला जजमेंट बुद्धीमध्ये विवेक तयार व्हावा लागतो. एका शब्दाचे दोन अर्थ असले तरी तिथं कोणता घ्यायचा त्या वेळेला त्याला कळतं. म्हणून या ठिकाणी अहंकार या शब्दाचे वेगवेगळे अर्थ मी सांगितलं. मी अजून शब्दकोश कशाला म्हणतात हे फक्त ऐकूनही पाहिला नाही, पण बाबांच्या कृपेने हे सगळं बोलतोय, अजिबात पाहिलं नाही. निश्चित पण तसाच अर्थ असणार, तुम्ही पाहून घ्या पाहिजे तर. अहंकार या शब्दाचा अर्थ गर्व आहे, अहंकार या शब्दाचा अभिमान असा आहे, ताठा असा अर्थ असेल. आणि एक अर्थ जो आहे अत्यंत महत्वाचा आहे तो आपल्याला इथे अध्यात्मात अत्यंत आवश्यक आहे, तादात्म्य. तादात्म्य म्हणजे संबंध नसताना संबंध एका वस्तूशी धारण करणं. आपला त्या वस्तूशी काही संबंध नसताना त्या वस्तूशी करणं, ही जी तादात्म्य वृत्ती आहे त्याला अहंकार म्हणतात. मग अहंकार या शब्दाचा तादात्म्य जर आपल्याला कळला नाही ना, ताटाचं जर घेतला ना तर परमार्थ माणसं अहंकार राहते. गर्व नाही, ताठा नाही, लय नम्र आहे, पण देवापासून दूर आहे. कारण त्यांनी तादात्म्य असं सोडलेलं नाही. तादात्म्य म्हणजे काही कारण नसताना या बाबूरावून बसा भोकांडी आमच्या काही घेणं नाही, बाबूरावशी काही घेणे नाही देणं नाही, कशाला भोकांडी बसायला त्याला. याला तादात्म्य शब्द म्हणतात. संबंध धारण करणं, संबंध नसताना त्या गोष्टीची संबंध धारण करणं, असा तादात्म्य शब्दाचा अर्थ.
देह तादात्म्य, देह अहंकार, आणि हा इथे काढायचा आहे. हा विचारून अहंकार सांडीजे, मग अस्तीच वस्तू होईल. मग तुम्ही जे पहिलं आहात ती होऊन जाल. तुम्ही जैशी आपली स्वस्ती सहजे आपण केली, आपणच आपला शोध घेतला. तर शोध घेता काय समजलं, आम्हाला काय सापडलं, तर मी वासुदेव तत्वाचा हे सापडलं. म्हणून देहाचा अहंकार देहाशी तादात्म्य ज्या वृत्तीने धारण केलेले, तिथून ती वृत्ती काढायची आणि कुठे जोडायची, आत्मस्वरूपात जोडायची. कबीर महाराज एक वेळेला काय करते, ही भात शेती करतात ना तुमच्याकडे कोकणामध्ये, आमच्याकडे याच पद्धतीने करतात. ज्यांना माहित नाही ते काय करतात, अशी पेर भात करतात, बाकीचे धान्य पेरतात तसं पेर करतात. आणि मग त्याला ते भातही काय खास भात जास्त येत नाही. पण काय करतो, पहिल्यांदा जिथं भाताचं रोप टाकायचं आहे ते तो रोप तयार करतो. त्याच्यामध्ये जे काही गवत उगवणार आहे त्याचं बीज गवतामध्ये मातीमध्ये मिसळलेलं जे असतं ना, ते सगळं आपलं त्या ठिकाणी आलं पाहिजे, जळून गेलं पाहिजे, ते नाही उगवलं पाहिजे. आणि आपण टाकलेलं जे काही सारखी उगवली पाहिजे. मग काय करतो आपण, ती जमीन व्यवस्थित नांगरून अशी सपाट करून त्या ठिकाणी तोड घालून ती सपाट करतो. आणि त्याच्यावरती काय करतो, पाला जमा करतो. त्याच्यानंतर गौरीची खंड जमा करतो, गौऱ्या वरून त्याच्यावर आथरून त्या ठिकाणी ते भाजतो. असतं ते आणि नंतर त्याच्यामध्ये ती साळ आपण काढून घ्यायची. नंतर अशी 1 फूट बरस मोठी झाल्यावर आपण ती काढून देतो. आणि पुन्हा त्या ठिकाणी जिथे लावायची किंवा तिथे लावायची असेल तर तिथे असा गाळ करायचा, चिखल करायचा, पूर्णपणे पाणी साचून द्यायचं. आणि त्याच्यामध्ये आपल्या हाताला चूड येतात, ते चूड छोटे छोटे करून असे लावतो. अशी पद्धत आहे की नाही लावण्याची, भात लावण्याची. तर कबीर महाराज त्यावेळेला असंच त्या ठिकाणी ते भाताचं ते साडीचं ते रोप टाकलेलं असं उपटत होते. नाही उपटत नव्हते, त्यांनी ती क्रिया ध्यानामध्ये घेतली. आणि ते असेच ध्यानामध्ये बसलेले असताना त्या ठिकाणी एक भगवत भक्त आला. बोले क्या कर रहे हो, तो बोले इधर से उखाड़ के इधर लगा रहा हूं, इधर से उखाड़ के इधर लगा रहा हूं. म्हणजे भातशेती सारखं इकडून उचलून इकडे लावतोय. का लावतोय इकडून उचलून, म्हणजे काय करत होते ते, जी देह तादात्म्याकडे वृत्ती असेल ती त्या ठिकाणी आत्मस्वरूपाकडे लावत होती. इधर से उखाडना है और इधर लगाना है. काय करायचे, देहाकडे जी वृत्ती आहे, मी देह आहे अशी जी वृत्ती आहे ती काढून आत्मस्वरूपाकडे लावायची. मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, असा भाग. म्हणून या ठिकाणी देह तादात्म्य जे आहे, हे देह तादात्म्य अत्यंत आड येतं आपल्या देवाच्या भेटीला. अंतःकरणामध्ये विकार असतील तर ते त्या संतांच्या कृपेने, सद्गुरूच्या कृपेने, देवाच्या कृपेने निश्चित जाते. तुम्हाला त्याचा वेध लागू द्या की ते विकार ऑटोमॅटिक जागा सोडतात, ते लक्ष सुद्धा देणार नाही तुमच्याकडे. एक दिवस निश्चित फळ काढतील. त्याच्यावर एक दृष्टांत सांगतो. की घर मालक होतं, त्याचे काही 15-20 रूम होत्या, त्या भाड्याने त्यांनी द्यायचा. आणि तिथे अशी काही गुंडांनी ती भाड्याने जागा घेतली 6 जणांनी. ते 6 जण तुमच्या ध्यानात आले असतील, कामही शक्रोदयी शरजोगुण समजो या प्रकारातली ही विकारी गुंड मंडळी, त्यांनी ती भाड्याने जागा तिथे घेतली आणि मालकच बनून गेले. भाडोतरी राहून मालक झाले. भाडे द्यायला तयार नाही, घर खाली करा, भाडं देता येत नसेल तर, लाईट बिल भरायचं नाही, पाणी बिल भरायचं नाही. आता मला प्रश्न पडला, सज्जन माणूस, म्हणून आता काय करायचं, याला बाहेर काढायचं काम. पण त्यांच्या सद्गुरूंनी सांगितलं एक काम करायचं, एक काम खंड नाही, हा खंड म्हणजे हा खंड सकाळी 4 वाजता उठल्यापासून त्या ठिकाणी सुरुवात व्हायचा. पहिला काकडा 4 ते 6 काकडा झाला, 7 वाजता त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण सुरू, ज्ञानेश्वरी पारायण चालायचं. ज्ञानेश्वरी पारायण झाल्यानंतर 11 वाजता पुन्हा 1 तासभर 2 तास जवळजवळ 1 वाजेपर्यंत
याच गाथा भजन चालायचं. नंतर जेवायला जरी गेले तरी काही वारकरी ठेवलेले असायचे. हा खंड चालवायचा आहे ना सप्ताह, मध्ये खंड नाही. मग त्यांनी त्या ठिकाणी त्याच्यानंतर लगेच गाथा भजनाच्या नंतर जो लगेच त्याला नित्य नियमाचं भजन, म्हणजे किती टाइम गेला, किती ते किती, 11 वाजेपासून पुढे 1 वाजेपर्यंत गाथा भजन झालं होतं. 1 वाजेपासून 3 वाजेपर्यंत काय झालं पुन्हा, आणि पुन्हा 3 ते 1 वाजेपर्यंत पुन्हा ज्ञानेश्वरीचं पारायण, आणि 5 वाजल्यानंतर पुन्हा सामुदायिक हरिपाठ, 5 ते 7 वाजेपर्यंत सामुदायिक हरिपाठ. त्याच्यानंतर 7 ते 9 नामसंकीर्तन. त्याच्यानंतर 9 वाजेपासून तर पाकण्याचा जो टाइम 4 वाजेपर्यंत तिथपर्यंत सागर भजन, जागर भजन, म्हणजे यामध्ये गॅपच नाही. आणि जेव्हा यांचं डोकं उठलं म्हणजे आता काही हे खरं नाही, आपल्याला काही हे झेपायचं नाही, सगळ्यांनी पार लगेच चप्पल्या खाली केल्या आणि निघून गेली. एकच करणार बाहेर काढायचंय ना, तुमचा नामाचा गजर चालू द्या, ऑटोमॅटिक बाहेर पडते. देह भरीला विठ्ठले कामक्रोधी घर चालू सांगितले अरण्यामध्ये झाडाला त्या ठिकाणी ब्रह्महत्येचं पातक बसते. सामान्य पातक की नाही, ब्रह्महत्या, एक ब्राह्मण मारल्याचं, शुद्ध ब्रह्म जाणारा ब्राह्मण मारल्याचं पातक. आतापर्यंत आपल्याकडून किती पातक घडलं, आणि पातक जर घालवायचं असेल तर काय करायचं, उपाय बी तेवढाच जाणीव पाहिजे, प्रकारचं जबरदस्त पाहिजे, आणि ते म्हणजे नामस्मरणाचं पुण्य. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना होऊन जाते. किंवा भगवंताचं स्वरूप, तुमच्या स्वरूपाचा साक्षात्कार तुम्हाला जर झाला तर कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती, काय महिमा वर्णू आता सांगणे किती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. भगवंताचं मुख पाहिल्याबरोबर कोट्यावधी ब्रह्महत्येचं पातक झालं. मग कोट्यावधी पाप घडत होतं नाही, मी जे आहे म्हणल्याने, आणि मग कोट्यावधी पाप जाण्याची रीत बी सांगितली. म्हणजे देहाशी जी तादात्म्य केलेला आहे, कबीर महाराजांच्या देहाची तादात्म्य देहाशी एवढंही तादात्म्य नव्हतं. कुत्र्याने येऊन पोटरीचा लुचका तोडला, कबीर महाराजांना भान नाही. आपल्या धून मध्ये मीराबाईची बी अशीच धून लागली, ऐसी लागे लगन मेरा हो गई मगन, हो तो गली गली हरी गुण गाने लगी, ऐशी लागी लगन. आणि अशी त्या ठिकाणी वृत्ती कबीर महाराजांची परमात्मा स्वरूपाकडे जडलेली असल्यामुळे कबीर महाराजांना त्या गोष्टीचे भान सुद्धा नाही. दुसऱ्यांनी सांगावं लागलं, महाराज तुमच्या पोटरीचा लचका तोडला. त्यांनी सांगितलं, कुत्ता जाणे समजा. आणि अशाच प्रकारचे कबीर महाराज आपल्यामध्ये होऊन गेले, पण आपल्याला माहिती आहे का नाही. गुरुवर्य नारायण बाबा महाराज, हरिभक्त परायण गुरुवर्य भीषण महाराज ठाकूरांच्या मोटरसायकलवरती बसलेले असतात. उजव्या पायाचा अंगठा अडकला मोटरसायकलच्या याच्यामध्ये, तुकडा पडला, त्याचा रक्तबंबाळ झाले, अंगठा तुटून पडला, पण भान नाही. शांतपणे नंतर त्या ठिकाणी जेव्हा ते उतरल्यानंतर त्यांनी पाहिलं काय झाले, ते अंगठा तुटला. कोणती अवस्था आहे. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं ना नुसतं तरी ते त्या अनुसंधानच सारखे असायचे, गंभीर असं त्यांच्या असाच चेहरा असायचा, त्यांच्या चेहऱ्यावर भाव दिसायचे. म्हणजे कबीर महाराजच नाही का ती,
म्हणजे अशी शेरवानी टोपी घालायला पाहिजे, ते सोंग झालं कबीर महाराजांचं, तशी टोपी तसे कपडे घालणं. आणि ते लक्षण कबीर महाराजांचं देह तादात्म्याचं, जे देह तादात्म्य सुटल्याचं, ती आपल्यामध्ये येणं, त्याला नाव कबीर महाराज. कबीर महाराज कशाला म्हणतात, असे महात्मे आपल्याला मिळाले. असो. आणि मग या ठिकाणी मी देह म्हणता कोटी ब्रह्महत्या एवढी पाठी थापटती, आणि ते जाण्याकरता उपाय, मी देह नव्हे हे सरे, उरला उरे विठ्ठल. मी देह नाही, एकदा सरलं ना, मी देह आहे हे एकदा संपलं ना, खाली जे उरेल ते काय आहे, विठ्ठल. मग फक्त मी देह ही जी कल्पना आहे ती इथे बात करायची आहे. मनोनीला हो करा काळ सारा चिंतनी. जर तुम्ही हा देहाचं तादात्म्य जर सोडलं, देहाचा अभिमान आपण धरतो, हेच खरं द्वैत आहे. बाकी व्यावहारिक द्वैत जी गोष्ट हे सगळं बाजूला ठेवू. खरं द्वैताला सुरुवात इथून होते. मी ब्रह्म असताना मी देह आहे असं मानतो, आणि त्यामुळे द्वैताला तिथून सुरुवात होते. हे द्वैत पहिलं घालवायचं. तुकाराम महाराजांचं एक सुंदर अभंग म्हणजे असं, दुजे खंडे तरी मग उरला तो अवघा हरी, आपणा बाहेरी न लगे ठाव धुंडावा. कोणतं तुझं, हा जो हा कट झाले होते का? हा बरं, बाकी आहेत का सगळे बरोबर? काका आहेत का? बरं बरं, हा ठीक आहे, ठीक, चला, हा ठीक आहे. तर काय विषय चालला होता आपला? धुंडा बाहेर, धुंडा बाहेर, बाहेर, धुंडा बाहेर, धुंडा बाहेर, तुमचं वाक्य होतं धुंडा बाहेर. हा, तुकोबारायांचा असा एक अभंग आहे देह तादात्म्याच्या संबंध. दुजे खंडे तरी मग उरला तो अवघा हरी, आपणा बाहेरी न लगे ठाव धुंडावा. तुमच्याच ठिकाणी जे द्वैत त्या ठिकाणी कसं निर्माण होतंय, तर मी देह आहे अशी वृत्ती निर्माण झाली, बस ती तेवढी खंडन झाली. उरला तो सगळा हरीच आहे. मुख्य आड काय येते, तीच गोष्ट, तीच कल्पना आड येते, मी देह आहे असं. ती तुके जाणावया जाना कोड तरी पुरे मना, पारधियाच्या खुना जाणतेनी जाणाव्या. देह आधी काय खरा, देह संबंधी पसारा, बुजगावणे चोरा रक्षणशी भास तसे. जे खरा नाही, पण त्याला आपण हा कट झाला होता का? हा ठीक आहे. हा आहेत ना बाकीचे? पाटील भाऊ बी कट झाले होते, आता त्यांना माझ्या बरोबर जॉईंट केलंय मी. हा ठीक आहे, चालेल. मग हे द्वैत जे आहे, मुख्य द्वैत कोणता आहे? मुख्य त्याग कशाचा करायचा आहे? आपलं पहिल्या चरणावर चिंतन चाललंय. घरादार ओखटे तेजू मनसी तरी शरीरा एवढे जाड. देह तादात्म्यावर आपला विषय चाललेला आहे. देह तादात्म्य सोडायचं. मी देह म्हणता कोटी ब्रह्महत्या, आणि मी देह जवळ हे सरे, उरला उरे विठ्ठल. आणि त्याला दुसरा परवा तुकाराम महाराजांचा अभंगाचा, दुजे खंडे तरी मग उरला तो अवघा हरी, आपणा बाहेरी न लगे ठाव धुंडावा. तुके जाणावया जाना कोड तरी पुरे मना, पारदियाच्या खुना जाणतेनी जाणाव्या. देह आधी काय खरा, देह संबंधी पसारा. देह खरा आहे का? नाही. खरा कशाला म्हणायचं? तिन्ही कालामध्ये जो टिकून असतो, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्य काळात आहे. राहणार आहे का भविष्यात हा? मग तिन्ही काळात असणारे त्रिकलाबाधित वस्तूला खरं म्हणतात, सत्य म्हणतात. देह आधी काय खरा, आणि देहाच्या संबंधानं जो पसारा असेल, म्हणजे जी काही नाती असतील देहाच्या संबंधाने लागली, ती खरी आहेत का? कळण खरी शेवटच्या वेळेला, तेव्हा कळून उपयोग नाही. आत्ता कळलं पाहिजे, हरी सोडून माझं कोणीच नाही, परमात्मा सोडून. एकही याच्यातला उपयोगाला येणार नाही. ज्याला आपलं मानले, हरिवीन बंधू, हरवीन कोणी नाही सोडविता, पुत्र बंधू कांता संपत्तीची. आई सुद्धा माय बापे पिंड पाळेला माया, जन्म मरण जाया संत. जन्म मरण चुकू शकत नाही आई.
जन्माला घालेली होती. लोभा कारणे पाळीती माय बापे सांभाळीती, लोभा कारणे पाळीती. म्हणून देह संबंधी पसारा हे असणारे जेवढे आहेत ते सगळे मिथ्या आहे. देह आधी काय खरा, देह संबंधी पसारा बुजगावणे चोरा, रक्षण ते भास तसे. तुका करी जागा, तुम्हाला जागा करता तुकाराम. नको वासपू वावगा, वापसू नको इकडे तिकडे कुठेही. आहेस तू खरा, तू खरा काय परब्रह्म आहेस. आहेस तू खरा, अंगी डोळे उघडी. पण डोळं उघड, त्या भ्रांतीमध्ये राहू नको, ती भ्रांती सोडून दे. जेणे भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हरवून या. बोधा दिला मज सांगा ते मार्ग दाविला नीट, भ्रांती हे समूळ गेले दिसू लागली वाट. नाचता प्रेम छंदे चालू लागलो सपाट, एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, न्यामज तीर्थवरी दाखवा दिनांचा सोयरा. म्हणजे आपल्याला देवाच्या भेटीच्या आड जर कोणती गोष्ट येत असेल तर देह आणि देह संबंधी जी असतील ती सगळी काय करायची, निंदायची, त्यांचा त्याग करायचा, खरा त्याग. देह आणि देह संबंधी निंदावी, इतरे वंदावी श्वान शुक्रे. मग इतर दुसरे जरी देह आणि देह संबंधांनी त्यांना नाही मान द्यायचा का, तर त्याच्यामुळे आपल्या अंतःकरणात काय आसक्ती निर्माण होईल. आणि बाकीच्यांना का मान द्यायचा आहे, तर तिथे आसक्ती निर्माण होणार नाही, तिथे हा आसक्ती निर्माण होणार नाही. म्हणून देह आणि देह संबंधी निंदावी, इतरे वंदावी श्वान शुक्रे. इतर मग श्वान शुक्र जरी असतील ना, डुक्कर आणि कुत्र सुद्धा, त्यांना ब्रह्मस्वरूप समजून मान द्यावा. पण जर तुम्ही यांना ब्रह्मस्वरूप समजा, तुमच्या देहाला ब्रह्म समजा, देहाच्या संबंधित त्यांना ब्रह्म समजा, तर आडकाल सुटणार नाही. देह आणि देह संबंधी निंदावी, इतरे वंदावी श्वान शुक्रे. येणे जाणे येणे नावे गर्भवास, याला म्हणतात झाडा देणं. म्हणजे आपली कबुली देणं आपल्या चुकीची भगवंता असा. कारण देहाचं स्वरूप कसं आहे, त्या देहानेच आपल्याला नडवले. तुकोबाराय म्हणतात, देह जाईल जाईल यासी काळोबा खाईल, का रेणू बजसी दगडा कैचे हत्ती घोडे वाडा. देह जाईल जाईल यासी काळोबा खाईल. याचं स्वरूप नाशिवंत आहे, ते तुम्ही असूच शकत नाही, देह तुम्ही असू शकत नाही. जे शाश्वत आहे ते तुम्ही आहे. याला अस्ति जायते वर्धते विपरिणमते विनक्षते अशा 6 अवस्था आहेत. हे जन्माला येतो, याचे विकार निर्माण होतात, वाढतं, बालपण, तरुणपण, वृद्धापकाळापासून पुन्हा घसरणीला लागतो, याचा नाश होतो, हे टिकत नाही. म्हणून ते त्या ठिकाणी त्या देहाचं स्वरूप समजून घ्या आणि त्याचा त्याग करा. घरदार खोटे तेजू मनसी, काय त्या घरदाराने तुला केलं ते वाईट म्हणून त्याचा त्याग करतो, त्याने काय तुझं वाईट केले. घरदार ओखटी तेजू म्हणशी, तरी शरीरा एवढे झाड, शरीरासारखं झाड बरोबर वागवतं एवढं मोठं घर, त्याच्याशी तादात्म्य सुटलेलं नाही. जे आड येते देवाच्या भेटीचं त्याची संगती धरली सगळं. आणि जे घर त्याचा त्याग करतो, त्याचा करायला पाहिजे, तो बरोबर वागवतोय, त्याच्याशी तादात्म्य आहे. म्हणून देहाचं स्वरूप समजून घ्या. हे काळ्या नळाच्या तोंडी घातली लोणियाची मुंडी, माशी पंख पाकडे एवढेच. करोलीच्या काळातून सावध झालो नाही अजून जनता. अख्खी परमार्थाला लागायला पाहिजे, अख्खी न सांगता पुढचं ज्ञान प्राप्त करावं. आपला नंबर कधी लागेल सांगता येतोय. डुक्कर बरी ना, बाकी जनावर बरी, त्यांना कळतं काय करायला पाहिजे. आणि एवढं बुद्धिमान चंद्रावर गेलेली माणसं, आणि अजून त्यांना काय जाण नाही का आपल्यावर झाला कधी. आज आपला नंबर तर नसेल करोनामध्ये, पुन्हा ताब्यात तरी देतात का रे, ताब्यात तरी देतात का, ताब्यात तरी देतात. राजा गोपीचंद एक सम्राट आहे, आपल्या माडीमध्ये उभा आहे. त्याच्या काही स्त्रिया अंगणामध्ये त्याला त्या ठिकाणी काय करतात, राजवाड्याच्या अंगणामध्ये स्नान घालतायत.
पाटावरती येऊन चौरंगावर येऊन बसला आणि तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी त्याच्या अंगावरती असं थेंब पडला पाण्याचा. अजून स्नानाला सुरुवात तर नाही आणि पाणी कुठून पडलं माझ्या अंगावर, थेंब कुठून पडलं म्हणून वरती पाहिलं, पाऊस तर नाही, पाऊसही नाही, आकाश क्लिअर आहे. पण वरती नजर गेल्यावर आई रडताना दिसली, गोपीचंदाची आई रडते, मैनावती. तिने त्या ठिकाणी मग धावत गेला मारती, आई कुणी वाकड त्याचे डोळे काढून टाकी, हात नुसता स्पर्श केला असता हात तोडून टाकेल असा विक्रमी राजा तुझा पुत्र असताना तुला दुःख कशाचं सांगू का बाबा? तू असताना मला कोणी दुखू शकत नाही, पण तुझा हा तरणवांड गोरा गोमटा देह पाहून आणि मग मला वाईट वाटलं की तुझ्या बापाचा सुद्धा असाच गोरा गोमटा देह होता, पण मृत्यूच्या तडाख्यामधून तो सुटला नाही, त्याला मारावं लागलं. मग तू कमीत कमी या देहाला आलास तर ज्या नरजन्माचं सार्थकही अजून केलं नाहीस ते करून घे, गुरुला शरण जा, अध्यात्म ज्ञान करून घे, मग मोकळा होशील. तो अजून तेही केलं नाही म्हणून मला वाईट वाटलं आणि मी रडत होतो. अशी माता पाहिजे, अशी आई पाहिजे, मुलांना संस्कार द्यायला, वळण द्यायला. आता संस्काराचं महत्व कळलं. आज तालिबानची बातमी वाचत असाल ना मागच्या हप्त्यापासून, पुढे काय सांगावं, प्रभूची इच्छा अशी असेल, मागे जेवढ्या राजवटी तिकडून मला वाटतं आपल्याला सावध करायला आले असते. लय दंग झालो ना, गुंग झालो ना विषयामध्ये. यांना तरी कोण निर्माण करत असलो, देवच निर्माण करत असणं, हे ह्या दुष्ट जरी असले तरी यांना निर्माण कोण करत असणं, कोणाकरता करीत असणं. आमची डोके ठिकाव नाही, आमच्या डोक्यात काहीतरी हवा घुसलेली आहे ना, आलेच पाहिजे ती, त्याच्याशिवाय ना खरी देवाची गरज कळणार नाही. करोना पाठवून जर देवाची गरज कळली नाही, ठरलेलं आहे कोणतरी एक औरंगजेब नावाचा त्याच्यामध्ये असणार आहे, इकडे त्यांची वाटचाल चालू आहे. देशाला किती गरज आहे आपल्या एकवटीची, एकजुटीची, आहे का? मजा ते किती झोपेते आपण हिंदू, किती झोपलेले. जेवढं आपल्याला त्या पार्ट्यांचं महत्व आहे ना, अभिमान आहे ना, त्या तुम्हाला स्वर्गाला नेणार आहे त्या पार्ट्या. मतदानापुरतं त्यांना महत्व द्या, इतर वेळेचं महत्व देऊ नका. आज त्यांच्या मागे जाल तर मराल. यांनी सेक्युलरिझम एवढा राबवलाय, समाजवाद आपल्यामध्ये, आपल्या सगळ्या मंदिरांची संपत्ती चर्चला बी, त्यांच्या दर्ग्याला बी, कशाला बी. हा कोणता कायदा? हा अब्जावधी रुपयाची संपत्ती हिंदूंचीच आहे आणि हिंदूंच्याच करता वापरली पाहिजे, त्यांची इकडे कावळवली जात नाही. हे कोणी केलं? आहे का त्या भानावर आहे? आता पुन्हा अशी त्यांची पिलावळ म्हणते, अफगाणिस्तानातल्या लोकांना आपल्याकडे शरण द्या, घ्या बोकांडी बसून, आपल्यालाच नोकऱ्या नाही, आपलीच खायची हालत आहे, कशाला त्यांना शरणार्थ द्या. ही मंडळी त्यांची पिल्ल पोसलेली आहेत, तालिबानची बरीचशी आहे तिथे. यांनी लवजिहाद तयार केला आपल्यामध्ये, पोरींना फुस लावून पळवून न्यायचं, पोरीही ध्यानावं नाही. मग आयुष्यभर बसा बोंबलं. यांना धर्म वाढवण्याचं उपदेश केला जातो. एकाने 4-4, 5-5 बायका करा, एकाला 5-5 मुलं एका बायकोपासून होऊ द्या. 20% आली ही जमात. एक दिवस दूर नाही औरंगजेबाच्या काळामध्ये त्या ठिकाणी. आणि आता कोण छत्रपती येणार नाही आपल्या रक्षणाला, जा कोणी येणार नाही. काय त्यांना पडलं नाही देवाला दरवेळेने. आम्ही वाट पाहू नये, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार व्हावा. आणि एवढे स्वार्थी आम्ही व्हावा, पण तुमच्या घरी व्हावा, आमच्या घरी नाही. एवढे चॅप्टर आम्ही, एवढे हुशार, एवढे स्वार्थी, आमच्या घरी नाही व्हावं, तुमच्या घरी व्हावं. असं का? आमचं कल्याण व्हावं. आम्हाला काही नाही, आमच्या मुंबईला धक्का नाही बसला पाहिजे, आमच्या घरी नाही व्हावं, तुमच्या घरी. अरे छत्रपती शिवाजी महाराज भगवंत कधी बी त्या रूपाने अवतारायला तयार आहे, पण त्याला सवंगडीच नाही रे. तो येऊन काय करेल? तानाजी मालुसरे कुठे? गड गेला, पण गडाकरता प्राणार्पण केला. आधी लगीन कोंडाण्याचे मग रायबाची, असा तानाजी पाहिजे. शिवबा लगेच पाठवतील, भगवंत लगेच पाठवेल तुम्हाला. शिवाजी महाराज कुठूनही पाठवेल, संभाजी महाराज, शिवाजी महाराज. पण इथे तानाजी मालुसरे नाही, इथं नेताजी पालकर नाही, शिवा न्हावी नाही, जो स्वराज्याकरता प्राण देणार. इथे सगळे बजबजपुरी 11 पिढ्यांची कमाई करणारी जोडून ठेवलेली. आणि त्यांना मदत तर आपल्याला लाज नाही वाटत. पुढचे दिवस आहेत ना, पुढचे दिवस ठरलेले आहेत. जी तिथे अफगाणिस्तानमध्ये कंडिशन झाली, काही वर्षामध्ये ह्या
जगातली माणसं, रामाचा अभिमान नाही त्याला, जाऊ द्या, राजकारण बाजूला सोडा, देव आहे आणि त्याच्यावर तुमची मशीद उभारली गेलेली आहे. चीड नको यायला तुम्हाला. ते कोणी केलं? 700-800 वर्षाचा इतिहास पुसून टाकलं. कोणत्या काळात? अवतार नाही समजतंय, नका अवतार समजू, पण जरा डोक्यात तर घ्या ना. त्यांचं काय अडलेलं नाही आपण अवतार समजायला समजू. ते सामान्यपणेच राहतात, रात्रंदिवस आपल्याला जे कार्य दिले ते करत राहतात. असामान्य गोष्टी सामान्य केल्या एकदम. हे 370 कलम हटवलं. आज तिथे स्वातंत्र्य दिन साजरा होताना पाहताना आपल्या डोळ्यामध्ये पाणी येते. तिथली जनता किती मुक्त झाली, तिची आनंदाने आनंद होते. तिथे मुस्लिम लोक सुद्धा आज राष्ट्रगीत गात आहेत. त्यांनाही जाणीव झाली. पण पोट भरण्याची कंडिशन ह्या राजवटीने तिथल्या आणूनली. त्यांना पोट भरणं मुश्किल झालं. मग कुठेतरी सैनिकावर दगडफेक करण्याकरता 200 रुपये रोज मिळायचा. कोणी बी म्हणन चला 200 मिळतात, दगड मारू. त्यांना कळतं का देशभक्ती म्हणजे काय? त्यांना आम्ही शिकवायची. मग आज त्यांच्या लक्षामध्ये आलं तिथे काही आता ते संपूर्ण जे काही 370 हटवल्यानंतर अनेक उद्योग कंपन्या तिथे जाऊ लागल्या. आता तिथे त्यांना उत्तम शिक्षण मिळायला लागलं. त्यांना तिथे 1 वर्षामध्ये ही गोष्ट घडू लागली आणि त्यांच्या दगड फेकणं बंद झालं. ध्यानात घ्या काही गोष्टी अशा की आपली सुद्धा जी मस्ती आहे ती जिरवण्याकरता ह्याही तत्वांना देवाने तयार केले. ते विकारी तत्व आहेत ना, ही देवस्थान आपली निष्ठा वाढण्याकरता, आपला परमात्म्यावरचा विश्वास दृढ होण्याकरता देवानेच निर्माण केलेली. ज्ञानेश्वरीमध्ये ते म्हणतात ते जसं गर्भाला वरून खोळ असते की नाही, तशी ही बी नाही एकले आम्ही ज्ञान नाही देखील. काय म्हणतात माऊली, काय म्हणतात परमात्मा, यांना सोडून निव्वळ ज्ञान आम्ही तरी पाहिलं नाही. ज्ञान यांच्या सहितच येतं आणि मग फक्त यांना बाजूला करायचे. बस पाण्यावरचं शेवाळ बाजूला करायचे, निर्मळ पाणी तिथं खाली, त्याच्या खाली निर्मळ पाणी. ओळखायला लागतो, अवतार ओळखता आला पाहिजे. जगाच्या राहटीमध्ये अवतार ओळखता आला पाहिजे. नाही तर मग नंतर गेल्यावर मग जत्रा त्याच्या नावाने, पूजा, मोठमोठी मंदिर, कोणी असो, कोणत्याही क्षेत्रात असो, धार्मिक असो व्यावहारिक असो, सामान्य गोष्टी नाही, अवतार ओळखता आला पाहिजे. चला पुढे. आपला विषय चालला होता देहाचं जे स्वरूप आहे, आणि ते स्वरूप सर्व शास्त्र आणि संत सांगतात. 13व्या अध्यायात शेवटी क्षेत्रज्ञ योगाचा अध्याय आहे. त्याच्या शेवटी काय सांगितलं? हा देह कसा आहे आणि आत्मा कसा आहे? आत्मा कसा? आत्मा तो येतायसा नित्य सिद्ध अपैसा अनादि. आणि म्हणून या उपाधी माझी गुप्त चैतन्याशी सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. संपलं. काय परमार्थावर देह तादात्म्य सोडून आत्मसम्मुख वृत्ती करायची, एवढंच करायचं. इधर से उखाडना है और इधर लगाना है. या दोहींचे अंतर देखावया चतुर ज्ञानियाचे द्वार आराधित. पाहुणे म्हणतात, भगवंत या दोन्हींमधला फरक, देह आणि आत्मा याच्यातला फरक समजण्याकरता ज्ञानाच्या द्वारामध्ये नाक घासतात, त्यांची सेवा करतात आयुष्य. तेव्हा कुठे हे प्राप्त. घरदार ओखटे तेजू मनसी. घरदार त्यागायला निघाला, घडवलं त्या घराने तुझं. शरीरा एवढे जाड बरोबर फिरतो, त्याच्याशी तादात्म्य धरतो, त्याचा संग धरतो, ते त्याच्यातून वृत्तीतून जायला तयार नाही. खरा त्याग याचा करायला पाहिजे. त्याग तरी ऐसा करा अहंकारा दंडावे. त्यागच करायचा ना, तर अहंकाराचा त्याग करा. कोणता अहंकार? मुख्य अहंकार, देह अहंकार. देहवासना, देह अहंकार हा मुख्य अहंकार आहे. म्हणून त्या देहाचं स्वरूप सांगतात. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. देह जाईल जाईल याशी काळोबा खाईल. कारे नुमजशी दगडा कैचे हत्ती कोढे वाडा. या देह जो आहे याचं जगणं, याचं चालणं जे आहे ना, ही प्रारब्धाच्या अधीन. खरं तर ही सत्ता नसावी परमात्म्याची आपल्यामध्ये. चालेल देहाची कर्म तरी चालते, करील हा देह कर्म. चाले हे शरीर कोणाची असेल, कोण बोलवितो? हरी. पण त्याच्या सत्तेला न मानता आणि आम्ही त्या ठिकाणी आम्हीच करतो,
माझ्यामुळं होतो. जाऊन बघतो तुझ्या माग सगळं पद्धतशीर चाललं. किती गेले रामकृष्ण आले आणि गेले, बाकीच्यांचं सोडा. तयावीन जग काय ओस पडले. त्या ईश्वरा वाचून, त्या ईश्वराचे अवतार आहे त्यांच्या वाचून जग ओस पडलं काय, चाललं नाही जगाची राटी. म्हणून देव कोणाचाही असो तो नाशिवंत अशा प्रकारचा आहे, तो जाणारा आहे. उंदीर धरून नेतसे बोका आणि तैसा काळ लोक येतच. आमच्या घराजवळ अशा उंदरांचे बेळ आणि त्याच्यातले जे उंदीर राहणार होते ते जरा बाहेर खायला गेले असतील फिरायला, आणि लांबून दुसरं कोण उंदीर आला, ते दुसऱ्या राज्यातलंच होतं, त्याच्या त्या आकारावरून याच्यावरून कलरून वाटत होत, आणि त्यांनी त्याचा ताबा घेतला त्यांच्या. कुठे गेले बाबा? एक बाई आली दुसरी पण. एंड झाले. चालू